मी धैर्य मुजुमदार यांना सोपवतोय। मला खात्री आहे धैर्य मुजुमदार यांची ह्या गोष्टीला काय हरकत नसेल। हरकत आहे भाऊ। सापडलं सापडलं दाखव। अरे दादा विचारतोय सापडलं कसला सापडतंय हुडक। ए दादा कुठं लपून ठेवलंय काय माहिती नाही ऍग्रीमेंट। मला वाटत धैर्याला हरवणं आपल्याकडून होईल। भास्कर आपण का नाही मुजुमदार आहे, हरणं आपल्या रक्तात नाही कळलं का? तिथं हुडक तिथंच असेल कुठतरी। त्या धैर्याला कसंही करून हरवायचंय आणि ते पण आजच। हुडक। काय झालं धैर्य? हो आज हा धैर्य मुजुमदार जे काही आहे त्याचं श्रेय फक्त 2 लोकांना जातं। त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे माझी आई दामिनी मुजुमदार। आणि दुसरी व्यक्ती माझे गुरु भाऊराव नाईक। आईने मला लहानाचं मोठं करत स्वप्न बघायची, ते पूर्ण करायची जिद्द शिकवली, महत्वाकांक्षा शिकवली। त्यानंतर माझ्या आयुष्याला योग्य दिशा दिली तुम्ही। फक्त आणि फक्त तुमच्या दोघांमुळे मी आज इथे एक जबाबदार माणूस म्हणून उभा आहे। पण तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की
या पदासाठी मी अजून योग्य नाही. त्यामुळं मला असं वाटतं की जिनं मला लहानाचं मोठं केलं त्या माझ्या आईनं या पदावर बसावं. आणि मी तुमच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळाचा कारभार सांभाळावा. असं माझं मत आहे. आपल्यामधलं जे काही वैर असेल ते मोठ्या मनाने विसरा भाऊ. पण मी एवढा विश्वास तुम्हाला नक्की देते की यापुढे जे काही होईल ना ते बघून मुजुमदारांवरचा तुमचा राग नक्की जाईल. उलट उलट तुम्हाला त्यांच्याबद्दल कौतुक वाटेल. पण त्याच गरीब मुलांना कमी पैशात शिक्षण देणारी लोक, भाऊंसारखी चांगली लोक खूप कमी आहेत. म्हणून आपल्या मुजुमदार इन्स्टिट्यूटनं असं ठरवलंय की गरजू मुलींना आपण मोफत शिक्षण देणार आहोत. मान्य. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य आहे. कारण कसं आहे ना धैर्य, तुम्ही दामिनी मॅडम, तुमच्याविषयी माझं आधी जे काही मत होतं ते आता पूर्णपणे बदललेलं आहे. त्यामुळं दामिनीबाई जरी या पदावरती बसल्या तरी तुम्ही दामिनीबाई दोघं मिळून या पदाचा वापर माझ्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भल्यासाठी त्याचा वापर कराल, त्यासाठी प्रयत्न कराल, याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी दामिनीबाईंना विनंती करतो, हा जो काही प्रस्ताव धैर्याने मांडलेला आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे.